all friends, all my student. तर आपण मागील काही चॅप्टर्समध्ये जे आपण 6 चॅप्टर शिकले, 5 ते 6 चॅप्टर शिकलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये आपण एकूण 5 काळ शिकलेलो आहोत. त्यातले तुम्ही जर बघितलं तर आपण सुरुवातीला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो. यानंतर दुसरा आपण जो शिकलो तो सिंपल पास्ट टेन्स, त्याला आपण साधा भूतकाळ म्हणतो. त्यानंतर आपण शिकलो सिंपल फ्युचर टेन्स, ज्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणतो. तर मित्रांनो, या प्रत्येक काळाची म्हणजे साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा, त्याची ओळख काय, त्यानंतर त्याची वाक्यरचना कशी करायची, त्याचं सूत्र काय, या सर्व गोष्टी आपण मागील भागामध्ये शिकलेलो आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. तर या गोष्टी तुम्हाला जास्तीच्या समजून घ्यायच्या असतील तर आपल्या ध्रुव इंग्लिश क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पूर्णपणे याची माहिती भेटेल. विथ म्हणजे वाक्यरचना आपण म्हणतो जसं सेंटेन्सेस कसे बनवायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मागील 6 चॅप्टरमध्ये भेटून जातील. त्यानंतर आपण शिकलो म्हणजे पुढचा जो पार्ट होता यानंतरचा तो होता आपला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच काय, चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळ. तर म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, त्यानंतर चौथा जो होता कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, 5वा जो होता सिंपल पास्ट टेन्स, आता 6वा जो काळ आपण शिकत आहोत. एकूण 12 काळ आहेत, त्यापैकी आज आपण 6वा काळ कंप्लीट करतोय, कंटिन्युअस फ्युचर टेन्स. म्हणजेच काय, चालू भविष्यकाळ. याची जी ओळख आहे, याचं जे सूत्र आहे, आता आपण त्याला सुरुवात करणार आहोत. तर ह्या म्हणजे मागील काळांमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स शिकताना त्याची ओळख, त्याची सूत्र आणि सेंटेन्सेस पाहिलेले आहेत, सेंटेन्सेसचे प्रकार बघितलेले आहेत. तसं आता आपण शिकणार आहोत कंटिन्युअस फ्युचर टेन्स. तर कंटिन्युअस फ्युचर टेन्स जो आहे त्याची ओळख काय, त्याचं सूत्र काय, कशा पद्धतीने वाक्यरचना होतील, या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. मग त्यासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त क्रियापदांचा संग्रह पाहिजे, जो आपल्याकडे म्हणजे तुम्हाला जी मी काही पुस्तकं दिलेली आहेत, जसं आता हे 1000 क्रियापदांचं पुस्तक आहे, तर याच्यामध्ये 1000 क्रियापदे आणि त्याचे 5 पार्टिसिपल दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते प्रत्येक काळानुसार वापरता येतात. म्हणजे कोणत्या काळात कोणतं क्रियापद वापरायचं, सेकंड पास्ट पार्टिसिपल कधी वापरायचं, तिसरं कधी वापरायचं, पहिलं कधी वापरायचं, हे आपण शिकवलेलं आहे. आता कंटिन्युअस फ्युचर टेन्स जो आहे, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, तर याच्यामध्ये म्हणजे चालू भविष्यकाळ. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण नेहमीप्रमाणे सब्जेक्टला पहिलं महत्व देतो. सब्जेक्ट काय, आय, वी, यू, दे, ही, शी आणि इट. आता मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवलेलं आहे की सब्जेक्ट म्हणजे काय. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, आणि कर्ता जो असतो तो
नाऊन प्रोनाऊन नुसार आपण बघितलं. नाऊन म्हणजे कोणतंही नाव, त्या म्हणजे समजा माझे नाव असेल, तुमचं नाव असेल, किंवा आपण एक्झाम्पल घेतो की महेश आंबा खातो, किंवा स्वाती गावाला जाते. तर याच्यामध्ये नाऊन जो आहे म्हणजे कर्ता जो आहे, ते जो क्रिया करणार आहे तो आहे. तर प्रोनाऊन काय आहे, त्याला पण आपण सब्जेक्ट म्हणतो. तर प्रोनाऊन आहे आय, वी, यू, दे, ही, सी, इट. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, हे आपण प्रोनाऊन शिकवताना पाहिलेलं आहे. यू म्हणजे तू, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे ते, तो, ती. पण हे इट जे आहे ते आपण शक्यतो प्राण्यांसाठी वगैरे वापरलं जातं. जसं की कुत्रा भुंकत आहे, इट इज बार्किंग असं म्हणतो आपण. तर ते आपण म्हणजे मागच्या पार्टमध्ये मी शिकवलेलं आहे, ते तुम्ही सविस्तररित्या मागचे काही जे माझे चॅप्टर्स आहेत ते तुम्ही चेकआउट करा आणि त्यानुसार पुढे जाऊया आपण. तर आपण जर बघितलं तर आपल्या हे जे पुस्तक आहे इंग्लिश शास्त्र, जे तुम्ही खरेदी केलेलं आहे माझ्याकडून, त्याच्यामध्ये चालू भविष्यकाळ पेज नंबर 37 वरती दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी वाक्य दिलेले आहे. आता जो फॉर्म्युला आहे म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय येतोय, सब्जेक्ट येतोय, त्यानंतर येतं इथं प्लस शॉल. मग ह्या दोन्हीसाठी आपण आता काय करतात, आता हा शॉल जो आहे, शॉल बी वी आणि आय साठी वापरला जातो, आणि बाकीच्यांसाठी विल बी वापरतात. ही साठी, शी साठी, इट साठी, आणि त्यानंतर व्ही प्लस आय एन जी यायचं आहे. आता मी सांगितलेलं व्ही म्हणजे व्हर्ब, व्ही म्हणजे व्हर्ब. ही जी व्हर्ब आहे ही, तर ही व्हर्ब तुमच्या क्रियापदांच्या पुस्तकामध्ये एकूण 1000 व्हर्ब दिलेले आहेत. तर त्यानुसार हा झाला फॉर्म्युला, आणि त्यानंतर मग येते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणतो आपण त्याला. सब्जेक्टला जसं कर्ता म्हणतात तसं ऑब्जेक्टला कर्म म्हणतात. उदाहरणार्थ याची जी ओळख आहे, हे ओळखायचा कसा, हा जो काळ आहे, तर प्रत्येक वाक्यात त असेल, त असणार, आणि त असू असे शब्द यायला पाहिजे. उदाहरणार्थ तो येत असेल, असं आपण म्हणूया, तो येत असेल. आता इंग्लिश मध्ये काय होईल, तो येत असेल, मग तोला आपण घेतला ही विल, ही नंतर काय आहे हेल्पिंग वर्ब आलं विल बी, ही विल बी. नंतर काय घ्यायचं आपल्याला, विल बी घेतल्यानंतर व्ही. आता येण्याला काय शब्द आहे, कम. मग आता आय एन जी लावायचं आहे त्याला, ही विल बी कमिंग. झालं, वाक्यरचना कंप्लीट झाली. तर यानुसार आपल्याला काय करायचं आहे, वाक्य बनवायचे आहे. तो जात असेल, ही विल बी गोईंग. ती आंबा खात असेल, शी विल बी इटिंग मँगो. अशा पद्धतीने तुम्ही हजारो वाक्यरचना करू शकता. आणि आपल्या पुस्तकामधून नकारार्थी वाक्य कशी बनवायची, प्रश्नार्थी वाक्य कशी बनवायची, याचे जे फॉर्म्युले दिलेले आहेत इथं. आता हा क्वेश्चन आहे, ती येत असेल काय, शाल, आपण आता तिला शाल किंवा विल वापरलं. विल शी कमिंग, हा प्रश्नचिन्ह येईल. विल शी कमिंग, ती आत्ता येत असेल का, विल शी कमिंग नाऊ. अशा पद्धतीनं प्रश्नार्थक वाक्य. किंवा आपण आता ती कधी येत असेल, मग कधी हा आपल्याला पहिल्यांदा घ्यावा लागेल. वेन विल शी विल बी कमिंग. अशा पद्धतीने वाक्यरचना करावी लागतील. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच घेऊया, आणि रेग्युलर आपण शिकणारच आहोत. आता पुढचे जे काही अजून 6 काळ राहिलेले आहेत ते आपण शिकणार आहोत. जसं की पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ.
त्यानंतर इतर पुढचे जे 3 काळ आहेत आणि मग आपण जाणार आहोत वाक्यरचना चांगल्या पद्धतीने येण्यासाठी. जसे 12 काळ महत्वाचे आहेत, तसंच वाक्यरचना येण्यासाठी कॅन, कुड, शुड, मे, मस्ट, माईट ही जी हेल्पिंग वर्ब्स आहेत इंग्रजीमध्ये ती कशी वापरायची, अशी 21 ते 22 प्रकारची जी हेल्पिंग वर्ब्स आहेत ते तुम्हाला नव्याने शिकायला भेटतील आपल्या ह्या पुस्तकाच्या माध्यमातून. आणि मी जे काही शिकलेलं आहे तर माझ्याकडून तुम्हाला शिकायला भेटतील. तर नक्की हे चुकू नका आणि रोज फॉलो करा. आपला क्लास नियमित अटेंड करा आणि इंग्रजीमध्ये प्रावीण्य मिळवा. थँक्यू. गुड नाईट. आजचे दिवस एवढंच.